आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। त्र्यंबकेश्वर नगर परिषद उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंजुषा रवींद्र वारुंसे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केली असून उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सभा शुक्रवार दिनांक 16 जानेवारीला त्र्यंबकेश्वर नगर परिषद सभागृहात नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सत्ता स्थापन केली असून नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असल्याने उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी पक्षाला देण्यात आले आहे। नगराध्यक्षांसह 21 नगरसेवकांनी मंजुषा वारुंसे यांना पाठिंबा दिला आहे। मंजुषा वारुंसे समर्थक कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनं जाऊन नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा मंजुषा वारुंसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल पाटील, कार्यालयीन अधीक्षक विजय जाधव, लेखापाल मोहन नांद्रे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत म्हैसुणे, रवींद्र सोनवणे, बहिरू मुळाने, उद्योजक रवी वारुंसे, पुरुषोत्तम कडलक, सत्यप्रिय शुक्ल, रवींद्र वारुंसे, भूषण अडसरे, सचिन दीक्षित, सागर उजे, समाधान बोडके, निवृत्ती लांबे, मनोहर महाले, वारुंसे परिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पांडुरंग दोंदे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, त्र्यंबकेश्वर।